शारदां कुञ्जवदनावदनां सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शरण्ये ब्रह्मते गौरी नारायणी नमोस्तुते भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। श्रीमन्तकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मा
Thank you.
संत नामदेव हे अत्यंत भगवंताचे लाडके होते की असा अधिकार होता की भगवंताशी हट्ट करता यावा इतकी भक्ती त्यांनी केली. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दीर्घायू होते. इतर संतांची आपण जर चरित्र बघितली तर सगळे संत, आता ज्ञानेश्वर माऊलीला 23व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, तुकाराम महाराज सुद्धा 44 वर्षाचे वगैरे असताना गेले, पण नामदेव महाराजांना 80 वर्षाचं हे आयुष्य लाभलेलं होतं. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या घरातले सगळेच भक्त होते बरं का. नाही तर आपल्याला काय दिसतं, घरातला एक कोणतरी भक्त असतो आणि बाकी सगळे त्याच्या विरुद्ध असतात. पण त्यांच्या 4 सुना, त्यांचे 4 मुलगे, पत्नी, आई वडील, म्हणजे सगळा गवतावळा भक्त असणं हे दुर्लभ आहे. आणि असे नामदेव महाराज की ज्यांनी आपली भागवताची ध्वजा पंजाब पर्यंत नेली आणि तिथल्या लोकांना सुद्धा हा भागवत धर्माचा झेंडा तिथे त्यांनी रोवून आले. नव्हे नव्हे त्यांची काही पद या ग्रंथ साहेबांमध्ये घेतलेली सुद्धा आहे. म्हणजे अशी क्वचित व्यक्ती दिसते. आणि ही व्यक्ती कोणाचं वर्णन करतायत तर ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन जेव्हा समाधी सोहळा होता त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे या अभंगात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची थोरवी गाताना नामदेव महाराज म्हणतात की एक तरी ओवी अनुभव. म्हणून सगळे संत किंवा जे वैष्णव आहेत ते सगळ्यांना सांगत असतात की तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन करा. आणि ते वाचन करता करता तुम्हाला अशी एक ओवी सापडेल की ती तुम्हाला मार्गदर्शनपर ठरेल. मग एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले की अहो मला 40-45 ओव्या असं वाटतं की ह्या आपल्याला मार्गदर्शनपर आहेत. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले आता तुम्ही तेवढ्याच ओव्या वाचा, म्हणजे सारातलं सार कसं काढतात तसं त्यांनी सांगितलं की 40-45 ओव्या तुम्हाला वाटतात ना तसं करा, पण त्यातली तुम्हाला एक ओवी ही अशी मिळेल. म्हणून जे कोणी जर साक्षर नसतील तरी सुद्धा त्यांची तर मनामध्ये इच्छा असेल की आपण ज्ञानेश्वरी वाचावी, पण आता तर शिक्षण घेऊन वाचून शक्य नाहीये. म्हणून त्यांना सुद्धा असा उपाय सांगितलेला आहे की प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या शब्दावरती अक्षर बोट ठेवावं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर शब्द सुद्धा कठीण आहे. ज्ञानोबा ज्ञानोबा असं जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल किंवा भगवंताची प्राप्ती होईल. पण तेवढा भाव, तेवढा विश्वास हा त्याच्यावर असायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आरतीमध्ये महाकैवल्य तेजा हे त्यांचं वर्णन केलेलं आहे. मग महा म्हणजे महत्तम, कैवल्य म्हणजे आमचा पांडुरंग आहे जो मोक्ष प्राप्त देतो, आणि त्याचं तेज असे असणारे हे ज्ञानेश्वर माऊली. म्हणून एके ठिकाणी तर असं सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठलीही आरती पाठ होत नसेल, कुठलेही स्तोत्र पाठ होत नसेल तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींची आरती जरी तुम्ही म्हटलीत ना तरी सुद्धा तुम्ही हा भवसागर तरून जाल. इतकी ज्ञानेश्वर माऊली ही ब्रह्ममूर्ती सांगितलेली आहे. म्हणून अशा संतांचं आपल्याला दर्शन घ्यायचंय, त्यांचा सहवास प्राप्त करायचा. अहो असं सांगितलंय की सज्जनस्य हृदयम नवनीतम, म्हणजे लोण्याला तरी अगदी जवळ आला तरच ते वितळतं, पण सज्जनांचं हृदय त्या लोण्यापेक्षा सुद्धा मृदू सांगितलेलं आहे की दुसऱ्याचं दुःख हे ऐकून सुद्धा
त्यांना मनामध्ये त्रास होतो किंवा त्यांचं हृदय हे अक्षरशः वितळतं. मग असं हृदय म्हणजे ज्या वेळेला एकदा अमेरिकेमध्ये असताना विवेकानंद, की जेव्हा विवेकानंदांची महती इतक्या लोकांना कळली आणि मग त्यांना सगळ्या सोयी सुविधा ह्या मिळायला लागलेल्या आहेत. पण तरी सुद्धा एवढ्या सोयी सुविधा असून सुद्धा हे खाली पठारी टाकून झोपत असत का? तर माझ्या भारतीयांना हे सौख्य मिळत नाही, तर मला सुद्धा ते सौख्य अनुभवायचं हक्क नाही किंवा अधिकार नाही. किंवा एकदा गिरीश बाबू म्हणून एक रामकृष्णांचे शिष्य होते आणि ते विवेकानंदांना भेटायला आले आणि ते म्हणताय की असा असा तिकडे दुष्काळ पडलाय, अत्यंत सगळ्यांची हाल अपेष्टा चालली आहेत. म्हणजे ते वर्णन करत होते आणि विवेकानंदांच्या डोळ्याला अश्रुधारा लागले की ते न ऐकू येईना त्यांना, म्हणजे ऐकू ना म्हणून ते तिथून उठून गेले. म्हणून ते गिरीश बाबू म्हणतात की तुमचे सद्गुरू किती हृदयाचे मऊ आहे, मवाळ आहे, की त्यांना दुसऱ्यांचं दुःख ऐकवत सुद्धा. पण हे मोठेपणी झालंय का हो? हे लहानपणापासूनच आपल्याला दिसतं. म्हणजे एक शाळकरी मुलगा आणि तो दररोज शाळेत जायचा, आई त्याला पोळी भाजीचा डबा देत असे. आणि एक दिवस डबा काढायला म्हणून गेली, पण आज डबा तर काढलेला दिसतोय, पण मग दप्तरात मुंग्या कशाने लागलेत असं म्हणून आई ती बघायला लागली. आणि तर तिला दिसतं की पुस्तकात 2 पोळ्या आहेत. जसं आपण एखादं मोरपीस ठेवतो तसं त्या पोळ्या त्या मुलाने ठेवलेल्या. आणि अर्थातच आईला आश्चर्य वाटलं की ह्या पोळ्या तू पुस्तकात का ठेवलीस? तेव्हा त्या मुलाने उत्तर दिलं की अगं आई, दररोज मला शाळेत जाताना एक म्हातारे आजी दिसतात आणि मी त्यांना माझ्यातल्या अर्ध्या पोळ्या त्यांना देतो, पण आज त्या मला दिसल्याच नाही, म्हणून त्यांच्या पोळ्या मी येताना दिसतील म्हणून मी ठेवल्या. कोण होता हा मुलगा? सुभाषचंद्र बोस. म्हणजे हे संस्कार लहानपणापासून जर तुमच्या मनावर असतील तर ते पुढे सदर हृदयतेमध्ये बदली होऊ शकतात. तशीच गोष्ट विवेकानंदांची पण आहे की एका जत्रेला सगळेजण गेलेले असतात, लहान असताना 5-7 वर्षाचे आहेत, आणि शंकर हे दैवत त्यांना अत्यंत प्रिय होतं. आणि सगळे जत्रेला गेलेत आणि एक शंकराची मूर्ती त्यांनी घेतली. काही ठिकाणी दुर्गेची मूर्ती सांगितलेली. मूर्ती कुठली त्याला महत्व नाही, पण ही मूर्ती हातात घेतलीये आणि मनामध्ये विचार करतायत की आता घरी गेल्यानंतर आपण तिची कुठे ठेवायची, तिला कसं तिच्या बाजूला आरास करायची वगैरे, असं हा बाल मुलगा हा विचार करतोय. आणि ह्याच्यामध्ये बाकीचे मित्र पुढे गेले आणि इतक्यामध्ये त्या नरेंद्रचं लक्ष गेलंय की समोरनं भरधाव घोडागाडी येते आणि त्याच्या हातात ती मूर्ती गळून पडते. का? तर समोर एक रांगतं मूल आलंय आणि जर निमिषाचा जरी फरक झाला तरी सुद्धा ती घोडागाडी त्याच्यावरून जाणार होती. म्हणून त्या बाळाला उचलण्यासाठी हातात मूर्ती जरी पडली तरी ह्या नरेंद्रला वाईट वाटलं नाही की त्या मुलाचा प्राण वाचणं हे महत्वाचं, आणि त्या बाळाचा प्राण ह्या 5-7 वर्षाच्या नरेंद्रने वाचवलं. म्हणजे अशी सहृदयता ही संतांमध्ये असते. म्हणून ते दिनाचा दयाळू असतात, ते मनाने कळमवाळू असतात. अहो, प्राण्यांवर सुद्धा त्यांचा परिणाम होतो. आपल्याला चक्रधर स्वामींची गोष्ट आपल्याला धडा होता लहानपणी 4थी मध्ये, की एक ससा त्याच्या पाठीमध्ये पारधी लागलेले आहे आणि ते पारधी लागलेत आणि म्हणून हा जीवाचं रान करून पळतो. पण एके ठिकाणी एका झाडाखाली हे चक्रधर स्वामी बसलेले आहेत आणि त्यांचा आश्रय तो ससा घेतोय आणि त्याला त्यांनी अभय दिलं. म्हणजे प्राणी जरी असले तरी सुद्धा, म्हणून आपल्याला तुकोबांच्या जेव्हा भंडाऱ्याचं एखादं चित्र आपण बघतो तेव्हा त्यांच्या अंगावर चिमण्या बसलेल्या दिसतात किंवा ससे बाजूला आहेत, किंवा पूर्वीच्या ऋषीमुनींच्या आश्रमात सुद्धा वाघ आणि हरिण हे आपापसातलं वैर का विसरून जात असत?
तर ते ऋषी त्या मनाचे होते म्हणून, तिथे वैरभाव नव्हता म्हणून असं सहृदय हे संतांच्याकडे असतं आणि विनाकारण दुसऱ्यावर त्यांचं प्रेम असतं. आपण जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतो किंवा एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपला काहीतरी हेतू असतो, पण ह्या लोकांचा, ह्या संतांचा तो हेतू त्याच्या मागे नसतो. केवळ त्यांना त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं म्हणून कुठल्याही विना कामनेशिवाय ते मदत करत असतात, त्यांच्यावर प्रेम करत असतात. एकदा महावीर हे जंगलातून चाललेले होते आणि एका सर्पाचा त्यांना स्पर्श झाला. पण आता महावीरांचा स्पर्श झाला आणि तो सर्प, अहो त्याची वृत्तीच बदलून गेली. म्हणजे नुसत्या स्पर्शनाने सुद्धा एखाद्या प्राण्याची वृत्ती बदलू शकते, असं ह्या कथेतून आपल्याला दिसतं. आणि पुढे तो सर्प त्यांना शरण येतो आणि म्हणतोय की मी आता कोणाला दंश करणार नाही, तुम्हाला दंश करून मला जी शीतलता प्राप्त झालीये. आणि पुन्हा जेव्हा ते त्या मार्गाने जात असतात त्यावेळेला त्या सर्पानी का ठरवलेलं असतं की मी कोणाला दंश करणार नाही. आणि अर्थातच मुलं त्याला दगडी मारतायत, काही करतायत, काठ्या मारतायत, पण ठरवल्याप्रमाणे हा फुटकार करत नाही. आणि हे जेव्हा महावीरांनी बघितलं तेव्हा ते म्हणतायत की अरे, स्वसंरक्षणासाठी तरी तुला फुटकार करायला पाहिजे, तू दंश नाही केलास तरी चालेल, म्हणून तुझ्या पोटा पाण्याची मी सोय करतो. म्हणून त्या रानात राहणारी एक गाय, तिचं दुग्ध प्राशन ह्या सापाने करता यावं अशी त्यांनी सोय केली. असे हे मनाचे कनवाळू गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक अशी उदाहरणं सापडतात की गणू झवेरी म्हणून एक होता आणि शेगाव मध्ये अत्यंत दुष्काळ पडलेला आहे आणि विहीर खोदण्याचं काम चालू होतं. आता विहिरीत इतका मोठा खडक लागला की तो उदळीने किंवा पहारीने फोडता येणार नव्हता, म्हणून असं ठरलं की सुरुंग लावायचं. आता सुरुंग हा आत जाऊन लावायला पाहिजे तर तो खडक फुटेल. आता हे काम करणार कोण? तेव्हा ते मेस्त्री जे होते त्यांनी ह्या गणूला तिथे पाठवलं आणि तो आता शेवटी नोकरी आहे म्हटल्यानंतर गेलाय, पण मनामध्ये भाव होता गजानन महाराजांच्या चरणी. महाराजांचं नाव घेतलंय आणि आत उतरलाय आणि त्या सुरुंगाला बत्ती लावलीये, पण स्फोट व्हायच्या आधीच त्याला येता आलं नाही. पण महाराजांच्या ठिकाणी इतका त्यांचा भाव होता त्याचा की त्याला एक कपार दिसलीये आणि त्या कपारीमध्ये तो आत गेलेला आणि त्या कपारीमधनं, कारण ह्या सगळ्यांना असं वाटलं की आता ह्याच्या देहाच्या चिंधड्या झाल्या असणार सुरुंगाने, पण तेवढ्यात तो म्हणाला मी ह्या कपारीमध्ये आहे. पण समोर एक दगड आल्यामुळे त्या सुरुंगाचा कुठलाही परिणाम त्याच्यावर झाला नाही. मग हे कार्य कोणी केलं? तर मनाचे कनवाळू असणारे गजानन महाराज, की तुम्ही इथून हाक मारली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्यांना आपण सोडायचं नाही. जसा एखादा मोठा अधिकारी असतो आणि त्याच्या नावाचा शिक्का काढला गेलेला असतो ऑफिसमध्ये. आता तो शिक्का मारायचं काम त्यांनी हाताखालच्या माणसाला दिलेलं असतं, कारण प्रत्येक ठिकाणी तो जाऊ शकत नाही. पण तो अधिकार त्यांनी दिला तरी त्या माणसाची पारख करतो की नाही तो अधिकारी. तसा हा भगवंत जो आहे त्यांनी त्याच्या नावाचा शिक्का या संतांच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून संतांवर त्यांचा का भरोसा आहे भगवंताचा, की हे माझं काम चांगलं करतील, म्हणून मला प्रत्येक ठिकाणी जायला नको. म्हणून संतांच्या मुखामध्ये हे भगवत नामस्मरण जे सतत आहे म्हणजे तो भगवंताचा नाम शिक्का आहे. मग एखाद्या शिक्क्याने जसं काम होतं की नाही, त्याप्रमाणे आपलं सुद्धा या नामस्मरणाने काम होत आहे. मग ते नामस्मरण कुठल्याही भगवंताचं तुम्ही केलं तरी चालणार आहे. म्हणून
हे संत जे आहेत ते अत्यंत कनवाळू आहेत, दयाळू आहेत. म्हणून त्यांच्या बरोबर मुक्तेश्वर एका ओळीमध्ये म्हणतात, सात पाऊले सत्संगती, सात पाऊले सत्संगती, चालता अनुग्रह सहज स्थिती, सप्त जन्मांची निश्चिती, परिहरिती दुष्ट कर्मी. अहो जरी आपण ह्या संतांबरोबर 7 पावलं जरी चाललं तरी सुद्धा सहजपणे अनुग्रह होऊ शकण्याची ताकद त्या संत सहवासामध्ये आपल्याला आहे. आणि नुसतं त्या जन्मासाठी आहे का? सप्त जन्मांची निश्चिती म्हणजे 7 जन्म ती सत्संग तुम्हाला पुरणार आहे एवढी शिदोरी त्या एवढ्याशा सहवासामध्ये असते. म्हणून संत संग कधी सोडायचा नाही. पूर्वीच्या काळी जे वैद्य होते ना, त्यांच्याकडे अशी एक गोळी असायची की एखाद्याला जर विषबाधा झाली असेल तर ती गोळी त्या जखमेवर ठेवली की शरीरातलं विष हे ओढलं जायचं आणि तो रोगी बरा व्हायचा. मग या संतांकडे सुद्धा अशी एक गोळी आहे की आपला हा भवरोग बरा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आणि ही गोळी दुसरी तिसरी कुठली नसून ही नामाची गोळी आहे. म्हणून आपल्याला सगळे संत हे नाम का देतात? त्या नामाचा इतका परिणाम आपल्यावर सुद्धा होतो की संत संघामध्ये आपण गेल्यानंतर हे नामस्मरण आपल्या सहज मुखातून येऊ शकतं. म्हणून संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला का सुबुद्धी होते? तर त्यांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे भगवत कीर्तन चालू असतं, भगवंताबद्दल चर्चा चालू असते आणि भगवत नामस्मरण चालू असतं आणि ह्याच्यामुळे कितीही दुराचारी जरी मनुष्य असला तरी त्या संगतीने हा भवसागर तो पार करून जातो. म्हणून महाराजांच्या नित्यपाठामध्ये मी मोक्ष प्राप्तीचे रहस्य सांगितलेले आहे ब्रह्मानंदांनी लिहिलेलं की जर हा भवसागर तुम्हाला पार करायचा असेल तर सत्संगती आणि रामनामस्मरण याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला अनन्य शरणता इथे पत्करली पाहिजे. म्हणून मनाचे मवाळू, दिनाचा दयाळू असे हे संत असतात. आणि म्हणून त्यांच्या सहवासामध्ये आपण जर सतत राहिलो तर आपला सुद्धा हा भवरोग हा निश्चितपणे बरा होणार आहे. म्हणून संत संग हा महत्वाचा सांगितलेला आहे. म्हणून अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. अहो आपल्याला सुद्धा संत चरण हवे, संत चरणाची धूळ आपण लावली. म्हणून तर नामदेवांनी पायरी केली. नामदेवांची पायरी आहे की संतांचे पाय माझ्यावरून भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून असे हे संतांची वाट बघणारे संत संग हा किती श्रेष्ठ आहे हे सांगणारे नामदेव महाराज आपल्याला सांगतात की हे संत म्हणजे दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती आहे. आणि अशा ब्रह्ममूर्तींचं ते कशासाठी आलेले आहे तर दीनजनांचा उद्धार करण्यासाठी, आपल्यामधलं अज्ञान घालवण्यासाठी. अहो अज्ञान हे आहे आपल्याजवळ, हे जरी कळलं ना तरी सुद्धा आपण तरुण जातो. पण हे आपलं आहे ते अज्ञान आहे हेच आपल्याला कळत नाही आणि ते संत संघामध्ये आपल्याला कळतं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज हे सांगतात की संत संघ हा अवश्य करा, त्याच्यासारखा दुसरा हा भवसागर करण्यासाठी दुसरा उपाय नाही. म्हणून त्याला अनन्य भावे शरण जा आणि संतांच्यामुळे आपला भवसागर आपण करून जाणार आहोत.
गोंदवल्यामध्ये असं झालं की पुन्हा एकदा यात्रेला बाहेर पडावे असं सगळं भक्तजनांनी महाराजांना विचारलं. कारण संतांबरोबर यात्रा करणं म्हणजे पुण्याचं काम सांगितलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतायत की घरटी एक एक माणूस घ्या. महाराजांबरोबर जायचं म्हणजे अहो सगळी निघतात. म्हणून महाराजांनी असं सांगितलं की घरटी एक एक माणूस घ्या. असं म्हटल्यानंतर अहो 50-60 माणसं जमा झाली. आता महाराजांबरोबर कितीतरी माणसं असायची. म्हणून मग महाराज म्हणाले अजून कोणाची तरी नावं घाला. आणि मग जो तो आपापल्या मनाने आपले कोणी स्नेही असतील, कोणी व्याही असतील, अशा सगळ्यांची यादी केली आहे. आणि साधारण 100 ते 125 माणसं महाराजांबरोबर यात्रेला निघाली. आणि ही यात्रा होती श्रावण महिन्यामध्ये. श्रावण महिना म्हणजे आपला सणांचा राजा आपण ज्याला म्हणतो. श्रावणामध्ये केलेलं पुण्यकर्म हे श्रेष्ठ मानलं जातं. म्हणून वर्षभरात जे कोणी काय करत नाही ते श्रावणामध्ये करतात. अशा या श्रावण महिन्याची पर्वणी साधली आणि महाराजांबरोबर ही सगळी मंडळी निघाली. आपण त्रिस्थळी यात्रा म्हणतो. त्याच्यामध्ये काशी, प्रयाग आणि गया हे 3 क्षेत्र येतात. आणि त्याच्यामध्ये प्रयागला हा त्रिवेणी संगम आहे. इथे सरस्वती गुप्त दाखवतात. आणि अशा ह्या प्रयाग क्षेत्री वेणीदान हा समारंभ करतात. म्हणजे वेणीदान म्हणजे नौकेमध्ये हा विधी करायची एक पद्धत आहे. आणि बायकोच्या वेणीची पूजा करून नवऱ्याने करायची असते. आणि तिची पूजा करायची आणि त्याची 3 बोट ते केस कापायचे, ती वेणी, आणि त्या संगमावरती ते वेणीदान करायचे, केस अर्पण करायचे. असा हा विधी असतो. तिथे परत मुंडाळे वगैरे सगळं बांधतात. थोडस पुन्हा लग्नाचं फिलिंग येतं बरं का. असा हा वेणीदान समारंभ करण्यासाठी म्हणून सगळेजण महाराजांबरोबर या प्रयाग क्षेत्री निघाले. जवळच असलेल्या धर्मशाळेमध्ये सगळेजण उतरले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काही मंडळी निघाले. कारण हा जोडप्याने करण्याचा विधी असल्यामुळे काही जण धर्मशाळेतच राहिलेले आहेत. आणि 50-1 माणसं महाराजांवर नौकेतनं निघाले. आता नौका आली आहे आणि त्या गुरुजींची सगळी ठरलेली असतात बरं का, कुठची नौका घ्यायची वगैरे. म्हणून त्या उपाध्यायांना महाराज विचारतायत की नौका चांगली येणार रे बाबा, एवढे सगळे आम्ही जाणार त्या संगमाच्या इथपर्यंत, काही बिघाड नाहीये ना तुझ्या नौकेत, असं महाराजांनी विचारलंय. नाही म्हणतोय. आणि सगळेजण चढले. आणि होता होता मध्यावरती नौका आली. चित्रपणे नौकेला, चित्रपणे नौकेला पाणी येई भराभर त्यामध्ये. अहो चित्र पडलंय आणि भरभर 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 पाणी नौकेमध्ये शिरायला लागलंय. आणि ती नौका जलौघ जो आला तर त्या थोड्याशा त्या ह्याच्यापासनं जी उताराला प्रवाह जात होता तिथे ही नौका लागली. आणि त्यामुळे सगळे जण जे होते ते घाबरून गेले की आता काय होणार. प्रत्येकाची मनस्थिती ही वेगळी होती बरं.
काही जणांच्या मनामध्ये इतकी मरणाची भीती होती की डोळे मिटून घेतलेत, आता काय होणार म्हणून देवाचा धावा करतात. आता महाराज होते ना बरोबर, पण त्यांना देव वाटले. काही जण होते त्यांना असं वाटलं की वा, महाराजांबरोबर आपल्याला मृत्यू येणार म्हणजे ह्याच्यासारखं भाग्य नाही. काही जणांच्या मनामध्ये असा विचार आलाय की महाराज आहेत ना, मग कशाला काळजी करायची, महाराज आपल्याला यातनं तारून नेतील. म्हणजे प्रत्येकाचा विश्वास कसा वेगवेगळा असतो ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. आणि ही नौका बुडतीये असं तीरावर काही जी लोक या मंडळींबरोबर आलेली होती ती पण बघताय. जीवाचा तगमग झाली जीवाची. अहो, एक तर बाई महाराजांवर इतकी निष्ठा की आता महाराज जाणार म्हणून हिने सुद्धा उडी घेतली बरं का तिथे. तिला काही जणांनी बाहेर काढल्या आणि नौका अशी बुडतीये. आणि म्हणून ज्यांचा विश्वास महाराजांवर होता ते म्हणताय महाराजांना त्यांनी हात जोडले. कारुणी जाओ अमर चैतन्य ब्रह्मा, कारुणी जाओ अमर चैतन्य ब्रह्मा, कारुणी जाओ महाराजांना अनन्य देवी शरण दिली. आणि महाराजांनी तिथे सगळ्यांना मनाने शांत केलं. आणि समोर जो एक किल्ला होता तो इंग्रजांचा होता. तिथे संकटकाळी वाचवण्यासाठी काही नौका बांधलेल्या होत्या. आणि जेव्हा हा सगळा प्रसंग लोकांचा आरडाओरडा हे सगळं ऐकलंय आणि त्या नावा त्यांनी सोडलं. आणि त्या वल्लत वल्लत त्या नावा ह्या नावेपर्यंत यायला लागले. इकडे महाराजांनी स्वतःची कफनी काढली आणि जिथे छिद्र पडलं होतं त्याच्यामध्ये ती कफनी घातली आणि त्याच्यावर पाय रोवून उभे राहिले. आणि जसं देवळामध्ये भजनाला महाराज सहज उभे राहत असत त्याप्रमाणे दोन्ही हात भगवंताकडे गेलेत आणि म्हणाले काही घाबरू नका, आपण भजन करूया. आणि म्हणून महाराजांनी सगळ्यांना भजन करायला सांगितलंय. जय जय श्रीराम, 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 जय जय अशा तऱ्हेने सगळ्यांना भजन करायला सांगितलंय. आणि होता होता ती संकटकाळी मदतीला येणारी नौका तिथे आली. आणि महाराजांनी एक पाय त्या कफनीवर आणि दुसरा पाय त्या नौकेमध्ये ठेवला. आणि एकेकाला हात द्यावा आणि ह्या नौकेमध्ये उतरायला सांगावं. आणि असं करता करता सगळेजण 50-50 काय होती या सगळ्यांना ह्या नौकेमध्ये महाराजांनी घेतलं. आणि विचारलंय अजून कोणी राहिलं नाहीये ना. म्हणजे जसं अर्जुनाला आधी उतरायला सांगितलं आणि मग भगवंत खाली उतरलाय रथातून, तसं महाराजांनी सगळ्यांना विचारलंय. पुन्हा पुन्हा 3 वेळा विचारलंय कोणी अजून ह्या नौकेत राहिलं नाहीये. आणि सगळेजण इकडे आले आणि महाराजांनी त्या कफनीवरचा पाय काढलाय आणि क्षणार्धामध्ये ती नौका पाण्यामध्ये बुडून गेली.
आता इकडे सगळ्यांनी जीव वाचलाय म्हणून महाराजांचा जय जयकार केलाय, त्या रामरायाचा जय जयकार केलाय. सीताकांत स्मरण जय जय राम, श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. अहो सगळ्यांच्या मनाला अत्यंत आनंद झालाय आणि ही नौका भराभर ह्या काठाकडे यायला लागली. आणि खरोखरच हा महाराजांनी चमत्कार केलाय. का? संत हे दीनवत्सल असतात, अकारण सगळ्यांवर प्रीती करणारे असतात आणि त्यामुळेच महाराजांनी हा चमत्कार केला. चमत्कार हे त्यांच्या हातून होत असतात, ते करत नाही, पण लोकांनी सुद्धा मानण्यासाठी लोकांना संतांनी चमत्कार केलेले हवे असतात आणि म्हणून ते चमत्कार होतात. आणि खरोखरच गंगेच्या काठावरती सगळे हा काठ फुलून गेलाय म्हणून कवी वर्णन करताय. गंगेची या तीरावरती चमत्कार झाला, गंगेची या तीरावरती चमत्कार झाला, चमत्कार झाला कैसा चमत्कार झाला, गंगेची या काठाला लागली आणि सगळेजण महाराजांवरती सगळे त्यांच्या पायावरती पडताय, वंदन करताय, कोणी त्यांना वस्त्र देत आहे, कोणी त्यांच्यावरती फुलं उधळत आहे. आणि अशी आकर्षणे महाराजांचं पुन्हा पुन्हा तुमच्यामुळे आमचा जीव वाचलाय अशी त्यांना सांगताय. इकडे इंग्रजांना कळलंय की ह्या नावाडीची नौका चांगली नाही. तो उपाध्याय आणि यांनी काहीतरी साटलोट केलंय आणि त्या उपाध्यायाला इंग्रजांनी पकडून नेलाय. आता त्याला पकडून नेल्यानंतर त्यांचा मुलगा महाराजांच्याकडे आलाय आणि सांगताय की माझ्या वडिलांना विनाकारण त्यांनी पकडून नेलंय. महाराज त्याच्याकडे स्नेहात नजरेने बघताय, त्याने म्हणताय सुटेल बरं तुझा बाप. आणि दुसऱ्या दिवशी त्या इंग्रजांनी त्याला जरब बसावी म्हणूनच त्यांना एक रात्र जरा काळ कोठडी दिली होती. आणि हे उपाध्याय तो नावाडी हा महाराजांना शरण आले. महाराजांनी सुद्धा त्याची जी दक्षिणा होती ती दिले. बरं, तू नाव चांगली आणलीस म्हणून दक्षिणा मिळणार नाही असं म्हणाले नाही, पण महाराजांनी सुद्धा हे कृत्य का केलं की त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की लोकांच्या जीवाशी खेळायचं नाही. तुमचं उखळ पांढरं होत आहे म्हणून तुम्ही खेळायचं नाही लोकांच्या जीवाशी. मग सगळ्यांनी मिळून वर्गणी काढून त्या काळामध्ये 100 रुपये म्हणजे भरपूर पैसे महाराजांनी दिलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने गणवाळू असणारे हे महाराज सगळ्यांचे प्राण त्यांनी वाचवले. आणि पुन्हा एकदा नामावर तुम्ही विश्वास ठेवा ह्या कृतीतनं त्यांनी दाखवलंय की तारण करता हा श्रेष्ठ असतो, मारणाऱ्यापेक्षा तारण करता श्रेष्ठ नाही का, हेच आपल्याला संत सांगत असतात. म्हणून या नरदेहाला तुम्ही आलाय तर त्याचं नामस्मरण करा, त्याने तुम्ही तरुण जाणार आहात, हे प्रत्येक कृतीतनं संत आपल्याला सांगत असतात. नव्हे नव्हे तो आपल्याला कडू गोळी देतच असतो. कारण आपण नाम कधी घ्यायला लागतो, जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा आपण तिथे जातो. पण संत
आपल्याला सांगत असतात की अरे सुरुवातीपासूनच तुम्ही नामस्मरण घेतलं तर त्याचा लाभ तुम्हालाच आहे. म्हणून रामनाम जरी तुम्हाला नामस्मरण तोंडात येत नसलं तरी सुद्धा त्याला आवड लावायची त्या जिव्हेला. म्हणून संत सहवासामध्ये जायचं. कारण संत सहवासात आपण गेलो की आपोआपच आपल्या मुखामध्ये नामस्मरण येतं. कारण त्यांचा संगच हा इतका श्रेष्ठ आहे की त्यांच्या मनात ज्या भावना, म्हणजे जसं बिंब आणि प्रतिबिंब असतो, ध्वनी आणि प्रतिध्वनी असतो, तसं हे आहे की संतांच्या मनामध्ये भगवंताबद्दल जे प्रेम आहे ते त्यांच्या सहवासात गेल्यामुळे ते नकळत त्याचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पडतं आणि आपल्याला सुद्धा नामस्मरण करण्याची बुद्धी होते. आणि संत सहवासामध्ये हे सहजगत्या होते, त्याला वेगळे कष्ट करावे लागत नाही. म्हणून महाराजांनी सुद्धा ह्या चमत्कारातून लोकांना हेच शिकवले. म्हणून असे कनवाळू असणारे संत ज्या ज्या ठिकाणी ते भेटतील तेव्हा त्यांच्या संघामध्ये जा, त्यांचं दर्शन घ्या. असं आपल्याला मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज सांगतात की अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्याये सत्संग. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज